मित्रांनो नमस्कार, शुभ सकाळ. मित्रांनो आज आहे रविवार. रविवार म्हणजे आजचा सुट्टीचा दिवस. सुट्टी असेल मित्रांनो तुम्हाला. आम्हाला उद्योगाला काय सुट्टी नसते. आपल्या धंद्यासाठी आपल्याला रोज सकाळी यावं लागतं. आज खरं तर जे सरकारी नोकरदार असतात त्यांना सुट्टी असते, बरोबर ना, रविवारी. तर कोण फिरायला जाते, कोण कुठे जाते. तर मित्रांनो आज एक खास तुम्हाला एक मी सायकल दाखवणार आहे. आला आमच्या लहानपणी सायकल यायची. त्या सायकल म्हणजे घरातली तर सायकल नसायची, भाड्यातून सायकल मिळायची. त्या सायकलला भाडं राहायचं 1 रुपया, 1 रुपया, 1.5 रुपया, 1च रुपया होता. आणि ह्या अशा मोठ्या सायकलला 1 रुपया आणि छोट्या सायकलला 2 रुपये होतं. छोटी सायकल मी मारवायला लय भारी वाटायचं. पण त्या सायकलला कॅरेज देखील नसायचं बरं का मित्रांनो. कॅरेज देखील नसायचं 1 रुपयाचा. का तर ते दुकानदार त्याला कॅरेज लावत नव्हता. किती सायकलीवर ही दोघं तिघं म्हणजे टेबल शीट जाताना म्हणून तो कॅरेज लावत नव्हता. तर मित्रांनो ही सांगायचं कारण काय मित्रांनो, आपल्यापाशी एक सायकल आहे. सायकली तर अनेक बघताय आपण, सायकल रोज आहे. आता नवीन युग कसं बदललं बघा मित्रांनो. एक काळ होता आपल्या जमान्यातली सायकल पायडल मारू 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 माणूस थकायचा, त्याला घाम फुटायचा, बरोबर आहे ना. एवढं पायडल मारायचा. पण मित्रांनो खरं सांगू, ते सायकल आरोग्यासाठी 1 नंबर होते, बरोबर आहे. का तर व्यायाम होत होता, आपल्या शरीराचा व्यायाम होत होता मित्रांनो. आता आपण गाड्या बघतोय, गिअर टाकला, रेस केला की गाडी भुर्र 5 मिनिटात 10 किलोमीटर अंतर, 5 किलोमीटर अंतर. तशाच प्रकारे मित्रांनो आता सायकल निघली आहे. आपण सायकलीवर एका गावातून दुसऱ्या गावाकडे किंवा शेताकडे किंवा आपल्या कामावरती प्रवास करायचा म्हणलं तर आपल्याला काही वेळ लागायचा. का तर ते पायडल मारत 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 आपण तिथवर जावं लागायचं. तर आता एक सायकल अशी निघली आहे की त्या सायकलला मित्रांनो रेस आहे, रेस. आता हीच सायकल बघा मित्रांनो, ही चावी तुम्हाला माहिती आहे. कधी चावी बघितली तुम्ही? 2 व्हीलरच्या गाडीला जशी चावी असते तशी ही चावी आहे मित्रांनो. आपल्या सायकलला चावी राहायची. कशी चावी राहायची? तर इथं लॉक राहायचं मित्रांनो, इथं लॉक त्या सीटाच्या खाली, आणि इथे एक चावी राहायची. ती साधी चावी होती, पण ही गाडी सारखी चावी आहे मित्रांनो. तर ही चावी आपल्याला मित्रांनो इथं लावायची. हे बघा इथं लावली आणि अशी फिरवली. अशी फिरवली की मित्रांनो ही गाडी जशी चालू होते, मागे जरा गाडी जशी चालू होते तशी ही सायकल चालू होते. आता इथे एक बटन आहे, हे थोडंसं दाबलं ते चालू. हे बघा, दाखव रे इथे, दाखव. हा थांब की, हे दिसते ना. हा हा तर मित्रांनो हे बघा इथे चार्जिंग देखील आहे. इथे ही जी हिरव्या काड्या दाखवा लागलेत ना, 1 2 3 4 5 6, ही चार्जिंग फुल आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची ही सायकल, ही घंटी, हे तर रेग्युलरच आहे. प्रवासात निघाल्यावर मागसारखी इकडे बस, नीट उगी शूटिंग. हा इथं पाणी प्यायला बॉटल, आपल्या सायकलला बॉटल लावायला कुठे जागा तर होती का? पिशवी एक अडकावायची, त्याच्यात पाण्याची बॉटल घालायची. तर अजून एक खास मित्रांनो की हे सायकलला बघा इथं हे बघा पाली, बघा पाली इथं रेस आहे मित्रांनो. इकडे रे हे मित्रांनो इथं बघताय, हे आपण मूड धरले आणि इथं आहे ती रेस आहे. ही रेस जर तुम्ही आता बघा माग सर जरा, आता बघा ही जी मूठ आहे ती थोडी जर आपण अशी वाढवली बघा, पाहिली का बघा. तर अशापैकी मित्रांनो ही सायकल आहे. ह्याला रेसची सायकल. आता युग बदललं, जमाना बदलला, सायकली बदलल्या, माणसं पण बदलली. आता सगळेच बदलायला लागले. बदलीच झाले, निसर्गही बदललाय. पावसाळ्यात ऊन, उन्हाळ्यात पाऊस. तुम्ही तर बघताच आहे किती पाऊस पडला. मे महिन्यापासून पाऊस, मे ते डिसेंबर, बरोबर ना. जाऊ बरोबर ना मित्रांनो. त्याप्रमाणे आता सायकल देखील बदलल्या. दिलेला तर आहे मॉडेल तोच, दिसायला तर सायकल तेच, परंतु थोडक्यात ह्याला इंजन बसवल्यासारखं आहे, मोटर बसवले आहे की. जोपर्यंत तुम्हाला पॅन्डल मारायचं तोपर्यंत पॅन्डल मारायचे. जेव्हा पॅन्डल मारून तुम्ही थकला की रेस चालवायचा, मग ताण पळते, फक्त चार्जिंग करायची. इथं याची चार्जिंग बॅटरी आहे मित्रांनो. इथं बॅटरी आहे, इथं ही आता याचं लॉक आहे, हे लॉक खोललं इथं चार्जिंग लावायला येतं. माझं सर इथं चार्जिंग लावायला येतं व्यवस्थित मित्रांनो. आणि इथं हे सगळं मोटर वगैरे बसवले. तर मित्रांनो अशा प्रकारे कलियुग बदलला आहे.
चेंज झाला आहे. फक्त ह्या सायकलीचं नाव मित्रांनो नुकसान असं मला वाटतंय. फायदा काय आहे की आपण थकलो की सायकल रेस केला की सायकल पळू शकते. पण याचं नुकसान सांगतो तुम्हाला मी. नुकसान काय, एकीकडे फायदा आणि एकीकडे नुकसान आहे. नुकसान कशाचं आहे, आपल्या शरीराचा व्यायाम होत नाही जास्त करून. जेव्हा आपल्याला नको वाटतंय तिथं आपण रेस करू शकतो, मतानं पळते गाडी पळण्यासारखं. त्यामुळं आणि खरं तर आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे. आपल्या जी जुनी सायकल होती तर जुन्या सायकलीवर आपण जोपर्यंत पॅडल मारत नाही तोपर्यंत सायकल पळत नव्हती. पॅडल मारले अंगात घाम निघायचा, शरीराला तब्येतीला चांगलं राहायचं. तसं ह्या प्रकारचं ह्याचं नुकसान आहे असं मला वाटतं बरं का. तर त्यामुळे मित्रांनो अशापैकी सायकल आता कुणाकडे असतील नसतील. इथं लाईट देखील दिली आहे बघा. लाईटीची सुद्धा सोय आहे गाडीला. जशी टू व्हीलर मोहर लाईट असते अंदाज निघाले, बटन दाबले तिथे सगळी बटन आहे. ते बटन दाबले की लाईट लागते. काय सगळं पळते कसं मी म्हणाल तसं मित्रांनो. तर मित्रांनो आवडली तुम्हाला ही सायकल, कसा वाटला आजचा ब्लॉग. डेली ब्लॉगला आपण सुरुवात करतोय मित्रांनो. आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर संजय भोसले ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. विषय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा जावा मित्रांनो. 2026 पासून 2 तारखेपासून मी डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजचा पण हा माझा रविवारचा हा ब्लॉग आहे. सकाळी टाकतोय. सकाळच्या 7:30 वाजले हा व्हिडिओ करतोय. आज 8:30-9च्या आसपास तुम्हाला माझा डेली ब्लॉग बघायला मिळेल. काहीतरी माहिती घेऊन मी येत असतो तुमच्या समोर. तर मित्रांनो तुम्ही आज पण तुम्हाला भरपूर सपोर्ट केला, त्यापुढे देखील असं सपोर्ट करा. माझे जवळजवळ 3.5 लाखापर्यंत सबस्क्रायबर आलेत. माझे शॉर्ट व्हिडिओ भरपूर पळते, तुम्ही तिथे जाऊन बघा. आवडले असेल तर नक्की लाईक आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. तर मित्रांनो कशी वाटली ही सायकल नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण पुढल्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.